राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ पुणे विभाग मराठी माध्यमामध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी BECC 133 समग्रलक्षी अर्थशास्त्राची तत्वे या विषयासंबंधी मी चर्चा करणार आहे। समग्रलक्षी अर्थशास्त्राची तत्वे यामध्ये साधारणपणे समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या दोन महत्त्वाच्या शाखा आहेत। ऐतिहासिक दृष्ट्या पाहता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांची तुलना करता समग्रलक्षी अर्थशास्त्राचा जन्म आधी झाला असं आपण म्हणू शकतो। कारण ऐतिहासिक दृष्ट्या पाहता निसर्गवाद किंवा व्यापारवाद्यांच्या मते किंवा व्यापारवाद्यांनी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा संपूर्ण जग ही एक बाजारपेठ किंवा संपूर्ण जग ही एक अर्थव्यवस्था मानून त्यांचे विचार मांडलेले होते। म्हणजेच आपल्याला सांगता येईल की व्यापारवाद्यांच्या मते संपूर्ण जग ही एक अर्थव्यवस्था मानून जेव्हा त्यांनी आपले विचार मांडले म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राचा तिथे जन्म झालेला आपल्याला आढळून येतो। परंतु ॲडम स्मिथ यांच्या विचारानंतर साधारणपणे सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास झपाट्याने झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर साधारणपणे केन्स यांच्या विचारातून पुढे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच साधारणपणे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे विचार जरी आधी आलेले असले तरी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विकास आधी झाला आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासाला नंतर सुरुवात झाली असं आपण साधारणपणे म्हणू शकतो। समग्र किंवा मॅक्रो हा शब्द साधारणपणे 1933 मध्ये रॅग्नार फ्रिश यांनी वापरलेला होता। मॅक्रो म्हणजे साधारणपणे मॅक्रो हा ग्रीक शब्द आहे आणि तो मॅक्रॉस या शब्दापासून आलेला आहे। मॅक्रॉस याचा अर्थ साधारणपणे मोठा असा आहे। या उलट मायक्रो किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा शब्द मिक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ साधारणपणे लहान किंवा सूक्ष्म असा आहे। आर्थिक समस्यांकडे पाहण्याचा जो पद्धतशीर दृष्टिकोन आहे तो पद्धतशीर दृष्टिकोन साधारणपणे 16व्या आणि 17व्या शतकातील व्यापारवादात किंवा 16व्या आणि 17व्या शतकातील व्यापारवादी दृष्टिकोनातून किंवा व्यापारवादी विचारांमधून आपल्याला या संज्ञेचे मूळ आढळून येते। साधारणपणे 18व्या शतकात निसर्गवाद्यांनी काय केलेलं होतं की संपत्तीचं जे आचरण आहे ते संपत्तीचं आचरण विचरण स्पष्ट केलेलं आहे। त्याचा उपयोग करून नंतर मग कार्ल मार्क्स, माल्थस या आणि 19व्या शतकातील सिस्मॉन्डी यांनी एकंदर काय केलेलं आहे की आर्थिक समस्यांचा विचार केलेला आहे। त्यानंतर आपण पाहतो की विक्सेल आहे, फिशर आहे यांनी सुद्धा मग काय केलेलं आहे त्यानंतर समग्र विश्लेषणाच्या विकासात काय केलेलं आहे योगदान दिलेलं आहे। त्याचबरोबर मार्शल, फिगू, रॉबर्टसन, हायेक यांनीही काय केलेलं आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासात हातभार लावलेला आहे। तथापि या सगळ्यांनी जरी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासात हातभार लावलेला असला तरी सुद्धा समग्र अर्थशास्त्राच्या विकासाचे श्रेय मात्र लॉर्ड केन्स यांना दिले जाते। तर हे श्रेय लॉर्ड केन्स यांना का दिले जाते तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 1929 मध्ये अमेरिकेमध्ये जी महामंदी आली त्याला आपण जागतिक महामंदी असं म्हणतो। तर त्या जागतिक महामंदीमध्ये आपल्याला दिसून येतं की जे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विचार आहेत ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विचार किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांत 1929च्या जागतिक महामंदीमध्ये त्या विचारांचा किंवा त्या सिद्धांताचा फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही। मग काय झालं की 1929 ची जागतिक महामंदी का आली तर त्यावेळी जे उत्पादन आहे ते उत्पादन अतिरिक्त उत्पादन म्हणून पडून राहिलेलं होतं। त्या उत्पादनाला जी मागणी यायला हवी होती ती मागणी पुरेशा प्रमाणात आलेली नव्हती आणि अतिरिक्त उत्पादन पडून राहिल्यामुळे पुरेशी मागणी नसल्यामुळे बेकारीची समस्या निर्माण झाल्यामुळे हे सगळं जे दुष्ट चक्र आहे ते दुष्ट चक्र
1929च्या महामंदीमध्ये अमेरिकेमध्ये साधारणपणे सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. मग सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचे जे विचार आहेत ते विचार ही महामंदी कमी करण्यासाठी पुरेसे पडू शकले नाहीत किंवा उपयोगी पडू शकले नाहीत. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचे विचार काय आहेत किंवा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा दृष्टिकोन काय आहे, तर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र हे साधारणपणे किंमत यंत्रणा याच्यावरती काय आहे, आधारित आहे. किंमत यंत्रणा म्हणजे काय की साधारणपणे बाजारपेठेमध्ये बाजारपेठेतले जे निर्णय आहेत ते बाजारपेठेतले निर्णय साधारणपणे मागणी आणि पुरवठ्याच्या अंदाजानुसार घेतले जातात. की साधारणपणे बाजारपेठेमध्ये विशिष्ट वस्तूसाठी किती मागणी आहे आणि त्या विशिष्ट वस्तूसाठी बाजारपेठेमध्ये किती पुरवठा आहे, मागणी आणि पुरवठ्याच्या समायोजनातून जी किंमत ठरते ती किंमत काय असते, आपण म्हणूया की समतोल किंमत असते. म्हणजे ही किंमत ठरवताना तटस्थ किंवा त्रयस्थ संस्थेचा कोणताही हातभार त्यामध्ये नसतो किंवा त्रयस्थ संस्था त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. म्हणजे साधारणपणे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा विचार काय आहे की सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. परंतु आपल्या लक्षात येतं की हा जो विचार आहे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा, हा जो विचार आहे किंवा हा जो सिद्धांत आहे, हे जे गृहीत आहे, हे गृहीत 1929च्या महामंदीमध्ये फारसं उपयोगी पडलेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की 1929ची जी मंदी होती त्या मंदीचं महामंदीमध्ये रूपांतर झालं आणि अमेरिकेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून जी राष्ट्रे अमेरिकेशी संलग्न होती किंवा अमेरिकेबरोबर ज्या देशांचा, ज्या राष्ट्रांचा व्यापार होता, अशा सगळ्या राष्ट्रांमध्ये ती मंदी पसरली आणि त्या मंदीनं महामंदीचं स्वरूप धारण केलं. आणि ही महामंदी किंवा ही महामंदी टाळण्यासाठी किंवा घालवण्यासाठी केन्स यांनी काय केलेलं आहे की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे विचार तिथं आणलेले आहेत. केन्स यांच्या मते ही महामंदी का आली, तर अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये जो अतिरिक्त उत्पादनाचा पुरवठा होता किंवा जे अतिरिक्त उत्पादन होतं त्या उत्पादनाला पुरेशी मागणी नव्हती. जितकी मागणी हवी होती तितकी मागणी बाजारपेठेमध्ये अवेलेबल नव्हती, उपलब्ध नव्हती. त्यामुळे काय झालंय, त्या मागणीला केन्स यांनी काय नाव दिलंय, प्रभावी मागणी. ही प्रभावी मागणी बाजारपेठेमध्ये नसल्यामुळे अतिरिक्त उत्पादन पडून राहिलेलं होतं आणि त्यामधून ते अतिरिक्त उत्पादन पडून राहिले म्हणून आणखी उत्पादनाची गरज नव्हती, म्हणून उत्पादनासाठी लागणारे जे घटक आहेत, आपण त्याला म्हणतो की उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, हे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, हे उत्पादनाचे घटक त्यांना असणारी मागणी सुद्धा काय झाली, कमी झाली. त्यांची मागणी कमी झाली म्हणून त्यांना मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी झालं. उत्पन्न कमी झालं म्हणून त्या घटकांची एकूण जी मागणी आहे ती कमी झाली आणि हे जे दुष्ट चक्र आहे, हे दुष्ट चक्र अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालं. आणि केन्स यांच्या मते हे दुष्टचक्र जर नाहीसं करायचं असेल तर तटस्थ संस्थेने, उदाहरणार्थ सरकारने काय करायला हवं, बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करायला हवा. आणि तो हस्तक्षेप कशा प्रकारचा असावा की अर्थव्यवस्थेला एक प्रकारची प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि अर्थव्यवस्था परत पूर्ववत व्हावी, अशा प्रकारचा जो विचार होता तो विचार प्रथमतः लॉर्ड केन्स यांनी मांडलेला होता. आणि म्हणूनच समग्र अर्थशास्त्राच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना दिले जाते. हा विचार आपण पुढे जाताना आणखी व्यवस्थित पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूयात की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय पाहता येईल की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे काय आहे, फक्त एकूण चलांचा विचार करतं. एकूण चले म्हणजे काय की साधारणपणे एकूण रोजगार आहे, एकूण उत्पादन आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, अशा एकूण चलांचा, एकूणात्मक घटकांचा विचार समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. या उलट सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अशा एकूणात्मक चलांचा विचार होत नाही. तर कशाचा विचार होतो, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा विचार होतो किंवा विशिष्ट घटकांचा विचार होतो. उदाहरणार्थ एका व्यक्तीचे उत्पन्न, एका व्यक्तीची गुंतवणूक, एका व्यक्तीची बचत
अशा प्रकारे विशिष्ट घटकाचा किंवा वैयक्तिक घटकाचा विचार सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र ही विश्लेषणाची अशी एक शाखा आहे की ती शाखा काय करते, विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता एकत्रित घटकाचा अभ्यास करते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, उदाहरणार्थ की समग्रलक्षी अर्थशास्त्र काय करते की संपूर्ण जंगलाचा अभ्यास करते. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय करेल, जंगलातील केवळ एका झाडाचा अभ्यास करेल. म्हणजेच काय, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र फक्त एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करते, तर समग्रलक्षी अर्थशास्त्र काय करते, त्या घटकाच्या एकूणात्मक किंवा त्या घटकाच्या समूहाचा अभ्यास करत असते. अशा प्रकारे समग्रलक्षी अर्थशास्त्र काय करते की एकत्रित अभ्यास करते, एकूणात्मक अभ्यास करते, किंवा आपण म्हणूया की संपूर्ण समूहाचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता समग्रलक्षी अर्थशास्त्र याच्याशी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याचा जर आपण साधारणपणे भेद करायचा ठरला, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ज्या काही घटकांचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ज्या काही चलांचा चले संबंधित आहेत, अशा चलांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा जर अभ्यास होत असेल, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास होतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जर एका व्यक्तीच्या गुंतवणुकीचा अभ्यास होत असेल, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण देशाच्या गुंतवणुकीचा अभ्यास होईल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीच्या बचतीचा अभ्यास होत असेल, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण देशातील लोकांच्या बचतीचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे समग्रलक्षी अर्थशास्त्र काय करते की एकूणात्मक गोष्टींचा अभ्यास करत असते. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये साधारणपणे जे घटक अभ्यासले जातात, ते घटक साधारणपणे कोणकोणते आहेत, तर उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत आहे, उत्पन्नाचे विश्लेषण करणारे काही सिद्धांत आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण बेरोजगारीचा अभ्यास करतो, आर्थिक चढउतारांचा अभ्यास करतो, देशातील जी महागाई आहे त्याचा आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करतो, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्याला आपण आयात निर्यात व्यापार असं म्हणतो, त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर देशातील जी आर्थिक वाढ आहे किंवा आर्थिक वृद्धी आहे, या वृद्धीचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करत असतो. किंवा देश पातळीवरच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. या समस्या साधारणपणे आताच आपण पाहिल्याप्रमाणे की बेरोजगारी आहे, बेरोजगारीची समस्या असेल, किंवा व्यवहार तोलाची समस्या असेल, किंवा महागाईची समस्या असेल, ह्या सगळ्या देश पातळीवरच्या किंवा एकूणात्मक पातळीवरच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारातील जी काही परकीय मदत आहे, किंवा व्यवहार तोलातील ज्या काही समस्या आहेत, किंवा व्यवहार तोलामध्ये असमतोल झाल्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होतात, या समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर साधारणपणे आपल्याला सांगता येईल की समग्रलक्षी जे अर्थशास्त्र आहे, ते समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, कोणकोणते घटक समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात. साधारणपणे आपल्याला हे घटक सांगता येतील की राष्ट्रीय उत्पादन निश्चित करणे हा जो घटक आहे तो समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये येतो. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी आहे, महागाई, आपण पाहिल्याप्रमाणे महागाई हा सुद्धा विषय समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट आहे. व्यापार चक्र आहे, मंदीयुक्त महागाई हा जो टॉपिक आहे, आपण मंदी पाहिली, परंतु मंदीयुक्त महागाई हा काय प्रकार आहे, हा सुद्धा टॉपिक समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो, किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रातून तो एक भाग आहे. चलन वाढ आहे, आर्थिक वृद्धी आहे, व्यवहार तोल आहे, विनिमय दर आहे. विनिमय दर म्हणजे काय की दोन चलनाचा जो व्यवहार होतो, दोन चलनांमध्ये त्या
दोन देशातील चलनाचा दराला विनिमय दर असे म्हणतात. अशा प्रकारचे हे जे घटक आहेत हे घटक व्याप्तीमध्ये समाविष्ट आहेत. साधारणपणे एक एक करून हा घटक आपण पाहणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पादन निश्चित करणे हा जो भाग आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. तर राष्ट्रीय उत्पादन निश्चित करणे म्हणजे काय की साधारणपणे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा जर आपण विचार करत असू तर देश पातळीवरती आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करतो आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जी काही क्षेत्र आहेत साधारणपणे भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र अशा 3 प्रकारची क्षेत्रे आहेत. आणि उत्पादनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शेती क्षेत्रामधून होणारं उत्पादन, औद्योगिक क्षेत्रामधून होणारं उत्पादन, हे उत्पादन निश्चित करण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागेल त्या घटकांचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होतो. किंवा एखादं उत्पादन निश्चित करायचं आहे किंवा शेती क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचं उत्पादन घेणं योग्य आहे, कोणत्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी सरकारला कोणकोणत्या भूमिका घेणं आवश्यक आहे, ते त्याचा जो अभ्यास आहे राष्ट्रीय उत्पादनासंबंधीचा तो अभ्यास आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये करतो. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय की आता समजा आपण पाहिलं की अंशलक्ष्य पातळीवरती काय केलं जातं तर एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जातो. परंतु समग्र लक्ष्य पातळीवर काय आहे सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत त्या वस्तू आणि सेवांच्या किमती म्हणजेच काय सर्वसाधारण किंमत पातळी असं आपण त्याला म्हणतो. आणि ह्या सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या सर्वसाधारण किंमत पातळीचा परिणाम आपल्याला माहिती आहे की विकासाच्या दरावरती होत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे की अर्थशास्त्रातील आणखी जो महत्वाचा भाग आहे ते आहे व्यापार चक्र किंवा व्यवसाय चक्र. हा भाग सुद्धा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये येतो. व्यापार चक्र किंवा व्यवसाय चक्र म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये आलटून पालटून तेजी आणि मंदीची चक्रे येत असतात. ही चक्रे म्हणजेच काय आहेत व्यवसाय चक्रे आहेत किंवा व्यापार चक्रे आहेत. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक कंडिशन घेऊया की एखाद्या वस्तूचं उत्पादन झालेलं आहे आणि त्या वस्तूच्या उत्पादनाला पुरेशी मागणी बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाही तर काय होईल या कंडिशन नंतर हळूहळू काय होईल त्या वस्तूला जर मागणी उपलब्ध नसेल तर काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये ती वस्तू अतिरिक्त स्वरूपात पडून राहते. म्हणजेच काय हळूहळू बेकारी वाढायला सुरुवात होते. ती वस्तू पडून राहते याचा अर्थ काय की त्या वस्तूसाठी जे उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकांना असणारी मागणी कमी होत जाते. म्हणजे ही कंडिशन काय आहे की एका विशिष्ट परिस्थितीमधून अर्थव्यवस्था मंदीच्या परिस्थितीकडे वाटचाल करत जाते. म्हणजे विशिष्ट वस्तूला बाजारपेठ उपलब्ध नसणे ही काय आहे बेकारी निर्माण होण्याची एक स्थिती आहे. बेकारी निर्माण झाल्यामुळे काय होतं की त्या विशिष्ट घटकांना रोजगार मिळत नाही, उत्पन्न मिळत नाही, त्यांची मागणी कमी होते आणि अर्थव्यवस्था मंदीच्या खाईमध्ये लोटली जाते. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे की तेजीची अवस्था. तेजीची अवस्था काय आहे की तेजीची अवस्था अशी अवस्था असते की ज्या अवस्थेमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, उत्पादन घटकांना चांगली मागणी आहे, त्यांना वेतन चांगल्या प्रकारचं मिळतं, त्यांना उत्पन्न चांगल्या प्रकारचं मिळतं, त्यामुळे त्यांची वस्तू आणि सेवांसाठीची जी मागणी आहे ती मागणी चांगल्या प्रमाणात आहे. ही मागणी चांगली असल्यामुळे काय होतं की वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणारे जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना आणखी उत्पादन घेण्यासाठीची प्रेरणा निर्माण होते आणि आणखी उत्पादन घेण्यासाठी ते काय करतात आणखी उत्पादन घटकांची मागणी करतात. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या उत्पादन घटकांची मागणी केली जाते. मागणी केली जाते म्हणजेच काय की ते उत्पादन घटक कामावर घेतले जातात. त्यांनी जे उत्पादन होतं त्या उत्पादनाला आणखी मागणी येते कारण की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा प्रवाह जो आहे तो उत्पन्नाचा प्रवाह व्यवस्थितरित्या गतिमान अवस्थेमध्ये असतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये एका बाजूला मंदी आणि एका बाजूला तेजी असे दोन प्रकारच्या महत्वाच्या अवस्था दिसून येतात. त्याला साधारणपणे व्यापार चक्र असं म्हणतात. म्हणजे मंदी नंतर तेजी आणि तेजी नंतर मंदी अशी अर्थव्यवस्था ही काय होत असते फिरत असते. त्याला व्यापार चक्र असं म्हणतात. त्यानंतर पुढचा भाग आहे की मंदीयुक्त महागाई. हा भाग
समग्र अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. आता आपण मंदी पाहिली तर मंदीयुक्त महागाई काय आहे, तर मंदीच्या स्थितीमध्ये किंमत वाढ झालेली असते. एकीकडे लोकांकडे उत्पन्न नसतं की पुरेशी मागणी ते करू शकत नाहीत आणि अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असतात. म्हणजे एकीकडे बेकारी आहे, मंदी आहे आणि दुसरीकडे वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. अशी दुहेरी स्थिती अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येते. त्याला मंदीयुक्त महागाई असं साधारणपणे म्हणतात. पुढचा भाग जो आहे तो आहे आर्थिक वृद्धी. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी ही कंडिशन कधी असते, साधारणपणे आपण विकासाच्या सिद्धांतामध्ये अभ्यासतो की अर्थव्यवस्था ही जेव्हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एखादा उद्योग सुरू करते, उद्योग सुरू केल्यानंतर तो उद्योग हळूहळू काय होतो, विकास पावत जातो किंवा त्या उद्योगाचा हळूहळू विकास होतो आणि त्या उद्योगाचा पूर्णपणे विकास झाल्यानंतर मग काय होते, आर्थिक वृद्धीची अवस्था येते. म्हणजे त्या उद्योगाचा पूर्णपणे विकास झाल्यानंतर मग त्या उद्योगामध्ये आर्थिक वृद्धी येत असते. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, की ती वस्तू आता पूर्णपणे विकसित झालेली आहे किंवा पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे, त्या वस्तूमध्ये आणखी काही आपण दर्जा किंवा आपण त्याला म्हणतो की दर्जा सुधारू शकत नाही. आणि त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी म्हणजे काय, की फक्त उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढत जातं, वस्तूमध्ये कोणताही बदल होत नाही, फक्त उत्पादन वाढत जातं, त्याला आर्थिक वृद्धी असं म्हणतो. आणि हा आर्थिक वृद्धीचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा भाग आहे की व्यवहार तोल. व्यवहार तोलाचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. व्यवहार तोल म्हणजे काय, की देशाचा जो ताळेबंद आहे, देशाची जी आयात निर्यात होत असते, त्या आयात निर्यातीचा जो ताळेबंद आहे त्याला साधारणपणे व्यवहार तोल असं म्हणतात. व्यवहार तोलामध्ये किंवा या भागामध्ये साधारणपणे व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन संकल्पना आहेत. व्यवहार तोल आणि व्यापार तोल याच्यामध्ये काय फरक आहे, तर व्यापार तोल म्हणजे काय हे पाहायचं झालं तर व्यापार तोल म्हणजे काय, की केवळ वस्तूंची आयात निर्यात होत असते. म्हणजे साधारणपणे ज्या सदृश्य वस्तू आहेत, ज्या वस्तू प्रत्यक्षपणे आपल्याला डोळ्यांना दिसतात, आपण त्या वस्तूंना स्पर्श करू शकतो, अशा ज्या वस्तू आहेत अशा वस्तूंचा आयात निर्यात व्यापार, त्याला व्यापार तोल असा शब्द वापरला जातो. आणि व्यवहार तोल म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंबरोबरच ज्या काही सेवा आहेत त्या सेवांचा सुद्धा आयात निर्यात व्यापार, म्हणजे वस्तू आणि सेवांचा आयात निर्यात व्यापार म्हणजे व्यवहार तोल. साधारणपणे आपल्या लक्षात आलं असेल की व्यापार तोल ही काय आहे, एक संकुचित किंवा छोटी संकल्पना आहे आणि व्यवहार तोल ही काय आहे, व्यापक संकल्पना आहे. व्यवहार तोलामध्ये व्यापार तोल सुद्धा काय आहे, समाविष्ट आहे. आणि या भागाचा अभ्यास आपण काय करतो, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे विनिमय दर. विनिमय दर म्हणजे काय, की जेव्हा दोन देशांमध्ये व्यापार होत असतो त्या दोन्ही देशांच्या चलनाची अदलाबदल होत असते आणि ही अदलाबदल ज्या दराने होत असते त्या दराला साधारणपणे विनिमय दर असं म्हणतात. आणि याचा अभ्यास सुद्धा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशा प्रकारे हे जे भाग आहेत हे सर्व भाग किंवा हे सगळे आपण काय म्हणूया पॉइंट समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट आहेत आणि यालाच समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास का करायला हवा, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं काय महत्व आहे, का त्याचा अभ्यास करायला हवा, तर साधारणपणे हा अभ्यास का करायला हवा, तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर साधारणपणे आपल्याला काय फायदा होतो, तर या गोष्टी आपण पाहूया. तर काय फायदा होतो, काय महत्व आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं, तर त्यामध्ये सांगता येईल की अर्थव्यवस्थेचं जे कामकाज आहे ते कामकाजाची संपूर्ण माहिती
आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्रामुळे मिळत असते. म्हणजेच काय की साधारणपणे आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे 3 क्षेत्र आहेत. शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. या 3ही क्षेत्रांचा एकत्रितपणे अभ्यास समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये होतो हे आपण पाहिलेलं आहे. तर या क्षेत्रांची जी आकडेवारी आहे, हे या क्षेत्रांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्रामुळे उपलब्ध होते. ही आकडेवारी उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला विशिष्ट क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, उदाहरण शेती क्षेत्र आहे, शेती क्षेत्राची आकडेवारी आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे मिळते. तर ही आकडेवारी समजल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, तर शेती क्षेत्रामध्ये कोणत्या घटकाचं उत्पादन व्हायला हवं किंवा कोणत्या पिकाचं उत्पादन शेतीमध्ये घ्यायला हवं, कोणत्या पिकाचं उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट त्या क्षेत्राला किंवा त्या प्रदेशाला किंवा देशाला काय फायदा होऊ शकतो हे आपल्याला त्या क्षेत्राच्या उत्पन्नाच्या आकडेवारीवरून तो अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजेच असं प्रत्येक क्षेत्राच्या आकडेवारी जर आपल्याला मिळाली तर त्या क्षेत्रामध्ये काय कंडिशन आहे, सध्याची काय स्थिती आहे, ती स्थिती आपल्याला समजू शकते आणि त्या क्षेत्रामध्ये मग कशा प्रकारे विकास करायचा, तो त्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे धोरणांची आखणी करायची, कशा प्रकारे त्या क्षेत्राचा विकास करायचा, कशा प्रकारे त्या क्षेत्रातील लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने विचार करायचा, हे सगळं आपल्याला कशामुळे ह्या सगळ्याचा विचार किंवा ह्या सगळ्याचा अंदाज आपल्याला कशामुळे बांधता येऊ शकतो, तर अर्थव्यवस्थेमध्ये या क्षेत्रात समग्र लक्ष अर्थव्यवस्थेमधून आपल्याला या क्षेत्राच्या उत्पन्नाची आकडेवारी मिळत असते आणि आकडेवारीवरून आपण काय करतो, विविध अंदाज बांधू शकतो आणि त्या अंदाजावरून कोणतं क्षेत्र विकास करत आहे किंवा कोणतं क्षेत्र मागासलेलं आहे हे आपल्याला समजू शकतो. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहता येईल की समग्र लक्ष अर्थशास्त्राचं महत्व काय आहे किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्र आपण का अभ्यासायचं, तर आर्थिक धोरणे आखण्यासाठी आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्र मदत करू शकतो. आताच आपण पाहिल्याप्रमाणे विविध क्षेत्राची जी आपल्याला आकडेवारी मिळते त्या आकडेवारीचा उपयोग करून आपण काय करू शकतो, आर्थिक धोरणे आखू शकतो. एखाद्या क्षेत्राचा विकास करायचा झाला, साधारणपणे एखाद्या मागास भागाचा आपल्याला विकास करायचा आहे, तर त्या मागास भागासाठी आपल्याला काहीतरी धोरणे आखायची आहेत, काहीतरी पावलं उचलायची आहेत, तर त्यासाठी काहीतरी आकडेवारी माहिती आपल्याकडे अवेलेबल असायला हवी, उपलब्ध असायला हवी. तर आपण काय करू शकतो की त्या क्षेत्रामध्ये कोणता उद्योग सुरू करायचा, कोणता उद्योग सुरू केल्यानंतर त्या लोकांना फायदा होईल हे आपण सांगू शकतो. म्हणजे आर्थिक धोरणे आखण्यासाठी आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र उपयोगी पडू शकते. त्यानंतर देशाची जी एकूण कामगिरी आहे त्या देशाच्या एकूण कामगिरीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र उपयोगी पडतं. म्हणजेच समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतो की एका विशिष्ट वस्तूचा किंवा विशिष्ट गोष्टीचा अभ्यास होत नाही, तर काय होतो, एकूणात्मक अभ्यास होतो. उदाहरणार्थ एका शेतकऱ्याचा अभ्यास तिथे होणार नाही, अर्थव्यवस्थेतील संपूर्ण शेती क्षेत्राचा अभ्यास होईल, बरोबर की नाही. त्यानंतर फक्त एखाद्या उद्योगाचा अभ्यास नाही तर अर्थव्यवस्थेतील संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचा तिथे अभ्यास केला जातो. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा किंवा सर्व क्षेत्रांचा एकत्रितपणे अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होत असल्यामुळे काय होतं की देशाची जी एकूण कामगिरी आहे, एकूण कामगिरी म्हणजे काय की या सर्व क्षेत्रामध्ये देशाला किती उत्पन्न मिळतं, या सर्व क्षेत्रांचा विकास योग्य रीतीने होतो आहे की नाही, या क्षेत्रामध्ये विकासाची गरज आहे का, कोणत्या भागामध्ये विकासाची गरज आहे, तर हे आपल्याला ही जी एकूण कामगिरी आहे सर्व क्षेत्रांची किंवा देशाची एकूण कामगिरी आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून कळू शकते. त्यानंतर चलन संबंधित ज्या समस्या आहेत त्या चलन संबंधित समस्यांचा अभ्यास किंवा चलन संबंधित ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं जे विश्लेषण होतं ते विश्लेषण कुठे होतं, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये
होतं. आता चलन संबंधित काय समस्या आहेत की अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की चलनाचा पुरवठा वाढतो, चलनाचा पुरवठा कमी होतो आणि यामुळे काय होतं की अर्थव्यवस्थेमधले जे वातावरण आहे, बाजारपेठेतलं जे वातावरण आहे ते वातावरण विस्कळीत होतं. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये समजा चलनाचा पुरवठा कमी झाला. चलनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही लोक आहेत त्यांच्याकडे जो पैसा आहे तो पैसा कमी प्रमाणावर उपलब्ध असणार. पैसा कमी असल्यामुळे, हातामध्ये पैसा कमी असल्यामुळे काय होतं की लोकांची जी मागणी आहे ती मागणी काय होते, कमी होते. मागणी जर कमी झाली तर त्या विशिष्ट उद्योगासाठीची जी प्रेरणा असते, मागणी, किमती, ही जी प्रेरणा असते उद्योजकाची किंवा व्यावसायिकाची, ती प्रेरणा नाहीशी होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा कमी असणे ही जी काही समस्या आहे या समस्याचं विश्लेषण समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये होते आणि ही समस्या सोडवण्यासाठीचे जे उपाय आहेत ते उपाय सुद्धा आपण समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा अभ्यास करून त्याच्यावरती उपाय सुचवू शकतो. जसा चलनाचा अपुरा पुरवठा ही समस्या आहे, तसा चलनाचा अतिरिक्त पुरवठा किंवा जास्त पुरवठा ही सुद्धा समस्या आहे. चलनाचा जास्त पुरवठा जर अर्थव्यवस्थेमध्ये असेल तर काय होईल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसा असेल तर ती व्यक्ती काय करेल की वस्तूंच्या किमती वाढवून सुद्धा त्या वस्तूंची मागणी केली जाईल आणि मागणी होते म्हणून काय होतं, वस्तूच्या किमती आणखीन आणखीन वाढत जातात आणि जी आपण म्हणतो जी महागाई आहे ती महागाई प्रचंड प्रमाणात वाढते आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे जे सर्वसाधारण लोक आहेत त्या सर्वसाधारण लोकांना त्या वस्तू घेता येत नाहीत. म्हणजे चलनाचा पुरवठा जर जर वाढला तर अर्थव्यवस्थेतील सर्वच लोकांचं उत्पन्न वाढतं का, तर पुरवठा वाढल्यामुळे नाही. तर जे काही तळागाळातील लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्या गरीब लोकांकडे जे कमी उत्पन्न आहे ते कमी उत्पन्नामध्ये त्या वाढलेल्या किमती वस्तूंच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या वस्तूंची ते मागणी करू शकत नाही. त्याच्यामुळे अपुरा चलन पुरवठा ही जशी समस्या आहे तशी अतिरिक्त चलनाचा पुरवठा किंवा चलन पुरवठा वाढणे ही सुद्धा काय आहे, समस्या आहे आणि ही या समस्या सोडवण्यासाठी समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये विविध उपाय सुचवलेले आहेत. हे उपाय जे आहेत ते उपाय राजकोषीय उपाय आहेत आणि चलन विषयक सुद्धा उपाय आहेत. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की चलनाचा पुरवठा जो आहे तो पुरवठा समजा अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा वाढला तर तो कमी करण्यासाठी किंवा समतोल पातळीवरती आणण्यासाठी राजकोषीय उपाय केले जातात. त्याचबरोबर चलन विषयक म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडून काही उपाय किंवा धोरणे आखली जातात किंवा राजकोषीय म्हणजे सरकारकडून सुद्धा काही धोरणे किंवा उपाय केले जातात. उदाहरणार्थ अतिरिक्त जर पुरवठा बाजारपेठेमध्ये असेल, जास्त चलन पुरवठा बाजारपेठेमध्ये झालेला असेल, त्यामुळे किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतील, महागाई वाढलेली असेल, तर ही कंडिशन रोखण्यासाठी काय केलं जातं की रिझर्व्ह बँकेकडून काही उपाययोजना केल्या जातात आणि सरकारकडून काही उपाययोजना केल्या जातात. सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात की जो बाजारपेठेतील अतिरिक्त पैसा आहे तो पैसा लोकांकडून काढून घेतला जातो. उदाहरणार्थ सरकारकडून कर्ज रोखे विकले जातात. कर्ज रोखे लोक काय करतात, खरेदी करतात आणि खरेदी केल्यानंतर लोकांकडचा जो पैसा आहे तो पैसा सरकारकडे जमा होतो. अशा प्रकारे असे काही उपाय करून सरकार काय करतं, बाजारपेठेतील जो पैसा आहे तो पैसा बाहेर काढून घेतात आणि चलन पुरवठा कमी करण्या अतिरिक्त जो पुरवठा बाजारपेठेमध्ये निर्माण झालेला आहे तो पुरवठा कमी करण्यासाठी उपाय केले. अशाच प्रकारे रिझर्व्ह बँक सुद्धा काय करत असते की अर्थव्यवस्थेतील जो अतिरिक्त पैशाचा पुरवठा आहे तो पैशाचा पुरवठा काढून घेण्यासाठी प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ जी कर्जे दिली जातात लोकांना साधारणपणे ते कर्जांचा जो व्याजदर आहे तो व्याजदर वाढवला जातो, बँक रेट वाढवला जातो आणि त्यामुळे काय होतं, कर्ज महाग होतात आणि कर्ज महाग झाल्यामुळे लोक काय करतात, कमी कर्जांची मागणी करतात आणि कर्जाची मागणी कमी झाल्यामुळे आपोआपच हळूहळू बाजारपेठेमधील जो पैशाचा पुरवठा आहे तो पैशाचा पुरवठा कमी कमी होतो. अशा प्रकारे आणखी विविध प्रकार आहेत की रिझर्व्ह बँक अवलंबते आणि आणखी काही प्रकार आहेत की सरकारकडून
बाजारपेठेमध्ये अवलंबले जातात आणि त्यातून हे चलनविषयक समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या सगळ्या समस्या त्यावरच्या उपाययोजना या सगळ्यांचं विश्लेषण याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर सामान्य बेरोजगारीचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील जी एकूण बेकारी आहे त्या एकूण बेकारीचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच काय की ही एकूण बेकारी कशी निर्माण झाली, ही एकूण बेकारी कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील अशा प्रकारच्या मुद्द्यांचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण किंवा उहापोह आपण त्याला म्हणतो तो समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होतो. त्यानंतर आर्थिक चढ उतार आहेत. आर्थिक चढ उतारांचं विश्लेषण सुद्धा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होत असतं. म्हणजे आपण पाहिलं की तेजी-मंदीची चक्रे जशी येतात म्हणजेच काय आहे आर्थिक चढ उतार होतात. बाजारपेठेमध्ये कधी तेजी असते कधी मंदी असते. अशा प्रकारचे जे आर्थिक चढ उतार होतात त्या आर्थिक चढ उतार का होतात त्याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यामुळे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करणं आपल्या दृष्टीने काय आहे महत्वाचं आहे. त्यानंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र काय करतं की आर्थिक वाढीच्या प्रक्रियेमध्ये मदत करत असतं. कशी तर आर्थिक विकासाच्या किंवा आर्थिक वाढीच्या प्रक्रिया होत असताना समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या माध्यमातून ज्या क्षेत्रांचा अभ्यास केला जातो त्या क्षेत्रांची आकडेवारीची मदत आपल्याला आर्थिक वाढीसाठी किंवा आर्थिक विकासासाठी उपयोगी पडत असते. त्यानंतर पुढे सांगता येईल की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला वैयक्तिक एककांचे वर्तन समजून घेता येऊ शकतं. म्हणजेच काय की उदाहरणार्थ समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आपण विचार करतो की एकूण देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करायला हवं. तर त्या देशामध्ये विविध उद्योग स्थापन व्हायला हवे. ते उद्योग स्थापन झाल्यानंतर त्या उद्योगांचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजना आखायला हव्या हा विचार आपण काय करतो समग्र लक्ष्य पातळीवरती करू शकतो. अशाच प्रकारचा विचार किंवा एखाद्या वैयक्तिक घटकाचा संबंधी आपण करू शकतो की त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात. बरोबर की नाही. वैयक्तिक उद्योग वाढवण्यासाठी त्या उद्योगासाठी आवश्यक कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासातून वैयक्तिक घटकाचा विकास कसा करायला हवा याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. त्यानंतर समग्र जे विरोधाभास आहेत समग्र विरोधाभास स्पष्ट करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासास मदत होते. म्हणजे समग्र विरोधाभास काय आहेत तर साधारणपणे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा आपण समग्र लक्ष्य पातळीवरती घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ सूक्ष्म लक्ष्य पातळीवरती आपण काय म्हणतो की एखाद्या व्यक्तीने जर बचत केली तर त्या व्यक्तीचा भविष्यकाळ काय होईल सुखात जाईल किंवा बचत करणं हा व्यक्तीच्या दृष्टीने काय आहे गुण आहे. बरोबर की नाही. परंतु हेच आपण जर समग्र लक्ष्य पातळीवरती हाच सिद्धांत किंवा ही गोष्ट जशीच्या तशी अवलंबली तर काय होईल तो विरोधाभास निर्माण होईल. उदाहरणार्थ समजा जसा बचत करणं हा व्यक्तीचा गुणधर्म आहे तो आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने वापरला तर काय होईल संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील सर्व लोकांनी बचत करायचं ठरवलं तर काय होईल त्यांचा उपभोग खर्च कमी होईल. बरोबर की नाही. बचत म्हणजे काय की जे आपलं उत्पन्न आपल्याला मिळतं त्या उत्पन्नातून आपण काही भाग उपभोगासाठी खर्च करतो आणि काही भाग बचत करत असतो. जर आपण उपभोगासाठी जो उत्पन्नाचा भाग खर्च करतो ते उत्पन्न कमी करून आपण बचत वाढवली तर काय होईल आणि हे अर्थव्यवस्थेतील सर्व व्यक्तींनी एकाच वेळी केलं तर काय होईल अर्थव्यवस्थेतील जी मागणी आहे सर्व लोकांची मिळून तयार झालेली एकूण मागणी जी आहे ती एकूण मागणी काय होईल कमी होईल. एकूण मागणी कमी झाल्यामुळे काय होईल बाजारपेठेमध्ये तुम्हाला माहिती की हळूहळू मंदीचं चक्र सुरू होईल. एकूण मागणी कमी होईल याचा अर्थ उत्पादन घटकांची मागणी कमी होईल. उत्पादन घटकांची मागणी कमी होईल म्हणजे त्यांना उत्पन्न मिळणार नाही. त्यांना उत्पन्न मिळणार नाही म्हणजे त्यांची जी बाजारपेठेतील मागणी होती ती मागणी
कमी होईल, बरोबर की नाही. अशा प्रकारचं जे दुष्ट चक्र किंवा अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचं जे चक्र आहे ते विरुद्ध दिशेने फिरायला लागेल. आणि हे विरुद्ध का फिरायला लागेल, तर जे वस्तू किंवा जी गोष्ट सूक्ष्म पातळीवर किंवा एका व्यक्तीच्या दृष्टीने चांगली आहे तीच संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा योग्य आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याला काय म्हणतात, साधारणपणे ही बचतीची जी समस्या आहे किंवा बचत जी आहे त्याला बचतीचा विरोधाभास असं म्हणतात. एका व्यक्तीच्या दृष्टीने बचत करणं हा जरी गुण असला तरी संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने बचत करणं हा गुण होऊ शकत नाही. राष्ट्राच्या दृष्टीने तुम्ही जितकं उत्पन्न खर्च कराल तितका उत्पन्नाचा प्रवाह काय होईल, मोठा होईल. आणि उत्पन्नाचा प्रवाह जसा जसा मोठा होईल तशी अर्थव्यवस्था गतिमान होईल आणि अर्थव्यवस्थेचा विकास जास्तीत जास्त व्हायला मदत होईल. म्हणजेच हा काय आहे, विरोधाभास आहे. व्यक्तीच्या दृष्टीने जो गुण ठरू शकतो तो अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गुण असेलच असं नाही, बरोबर की नाही. आणखी एक आपण उदाहरण घेऊयात की साधारणपणे एखाद्या उद्योगाच्या दृष्टीने किंवा एखाद्या उद्योग संस्थेच्या दृष्टीने जर बेकारी कमी करायची असेल तर ती उद्योग संस्था काय करेल, समजा त्या उद्योग संस्थेमध्ये 10 लोक काम करत असतील आणि त्या 10 लोकांना चांगल्या प्रकारचं वेतन दिलं जातं. आणखी 2 लोक त्या उद्योग संस्थेमध्ये आले तर काय होईल, त्या 2 लोकांना वेतन देण्यासाठी उद्योग संस्था काय करेल किंवा त्या 2 बेकार लोकांना काम देण्यासाठी उद्योग संस्था काय करेल, पूर्वीच्या 10 लोकांना जे वेतन दिलं जात होतं ते वेतन थोडं 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 सगळ्यांचं कमी केलं जाईल आणि हे ह्या 2 लोकांना दिलं जाईल. म्हणजे आता आपल्याला काय दिसतंय की सगळे 12 लोक काय करत आहेत, काम करत आहेत. म्हणजे ही जी वेतन कपात आहे बेकारी कमी करण्यासाठी किंवा रोजगार वाढवण्यासाठी चा जो मार्ग आहे वेतन कपातीचा मार्ग, तो मार्ग संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अवलंबला तर काय होईल, अर्थव्यवस्थेत जी बेकारी आहे ती बेकारी कमी करण्यासाठी आपण असं गृहीत धरूया की जे लोक काम करतात त्या लोकांचं वेतन कापून जे लोक बेकार आहेत त्यांना कामावर घ्यायचं आणि त्यांना ते वेतन द्यायचं. म्हणजे ह्याला काय म्हणतात, वेतन कपात म्हणतात. हे करणं योग्य आहे का, नाही. एका उद्योग संस्थेच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने वेतन कपात करणं हे योग्य नाही. कारण एकूण जे उत्पन्न आहे, एकूण जो आपण म्हणूयात राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. फक्त आपल्याला पूर्वी 100 लोक काम करताना दिसत होते, आता 150 लोक काम करताना दिसतात. म्हणजे फक्त लोक काम करताना दिसतात, प्रत्यक्ष उत्पन्न किंवा उत्पादन वाढणार आहे का, नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेतील बेकारी दूर करण्यासाठी वेतन कपात करणं हा एखाद्या संस्थेच्या दृष्टीने जसं योग्य आहे तसं संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नाही. म्हणून याला काय म्हणतात, वेतन कपातीचा विरोधाभास असं म्हणतात. म्हणजे साधारणपणे ज्या गोष्टी सूक्ष्म पातळीवर किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहेत त्या गोष्टी समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या दृष्टीने योग्य असतीलच असं नाही. आणि याचा हा विरोधाभास स्पष्ट करण्यासाठी समग्र लक्ष अर्थशास्त्र आपल्याला उपयोगी पडू शकतो. त्यानंतर वैयक्तिक प्रक्रियेत निर्णय घेण्यासाठी सुद्धा समग्र लक्ष अर्थशास्त्र आपल्याला उपयोगी पडू शकतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा अंदाज घेऊन किंवा आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विशिष्ट उद्योगामध्ये आपल्याला यावर्षी तेजी दिसते तर पुढच्या वर्षी मग आपण काय करतो, वैयक्तिक दृष्ट्या त्या उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार होतो, बरोबर की नाही. मग एखाद्या उद्योगामध्ये आपल्याला तेजी दिसते हे आपल्याला कशावरून समजतं की जेव्हा समग्र लक्षी पातळीवरती त्या उद्योगांचा अभ्यास होतो, त्याची आकडेवारी गोळा केली जाते, त्या आकडेवारीचा अभ्यास समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि त्याची माहिती आपल्याला काय होते, अंशलक्षी पातळीवर वैयक्तिक दृष्ट्या आपल्याला ती माहिती उपयोगी पडते. अशा दृष्टीने समग्र लक्ष अर्थशास्त्र काय करतं, वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा उपयोगी पडू शकतो. कोणत्या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी, कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक नको करायला, हे आपण अंदाज कशावरून घेतो, समग्र लक्षी पातळीवरचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या आकडेवारीचा अभ्यास करून आपण हा अंदाज घेत असतो. त्यानंतर हे सगळे जरी आपण पाहिलं तर की समग्र लक्ष अर्थशास्त्र काय आहे, अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास काय आहे,
फायदेशीर आहे, तरी सुद्धा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला सुद्धा काही मर्यादा आहेत. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला या कोणकोणत्या मर्यादा आहेत? तर साधारणपणे आपण सांगू शकतो की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा स्थूल वापर करणं काय आहे, दिशाभूल करणारा आहे. म्हणजेच सरसकट आपण एखादा सिद्धांत, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा सिद्धांत वैयक्तिक पातळीवरती वापरू शकत नाही, किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जे तर्क आहेत ते तर्क आपण तसेच्या तसे वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी वापरू शकत नाही. म्हणजे असे काही जे मर्यादा आहेत त्या मर्यादा समग्र लक्ष्य पातळीवरती असलेल्या आपल्याला दिसून येतात. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र याच्यामध्ये साधारणपणे आपण बऱ्यापैकी फरक पाहिलेला आहे. तर हा फरक साधारणपणे कशाच्या माध्यमातून दिसून येतो? तर हा जो फरक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र, हा फरक साधारणपणे त्यांचे जे दृष्टिकोन आहेत तो दृष्टिकोन कसे आहेत, भिन्न आहेत. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा दृष्टिकोन भिन्न आहे आणि सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा दृष्टिकोन भिन्न आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर आपण विचार केला तर तो विचार साधारणपणे काय आहे की सूक्ष्म पातळीवर आपण काय विचार करतो की एखाद्या वस्तूची मागणी करताना आपण काय विचार करतो की त्या वस्तूपासून आपल्याला जास्तीत जास्त उपयोगिता मिळायला हवी, बरोबर की नाही? जेव्हा एखादा उद्योजक किंवा व्यापारी एखाद्या वस्तूची विक्री करतो तेव्हा तो काय विचार करतो की ह्या वस्तूची विक्री केल्यानंतर मला जास्तीत जास्त नफा व्हायला हवा. म्हणजेच महत्तम नफा मिळवणं हा काय आहे, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा दृष्टिकोन आहे. महत्तम नफा मिळवणं किंवा महत्तम उपयोगिता मिळवणं हा दृष्टिकोन काय आहे, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा आहे. परंतु समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा काय दृष्टिकोन आहे की समग्र लक्ष्य पातळीवरच्या ज्या काही समस्या आहेत किंवा किंमत स्थैर्य निर्माण करणं, राष्ट्रीय उत्पन्न वाढवणं, बेकारी कमी करणं, पूर्ण रोजगार आपण म्हणूया की पूर्ण रोजगार निर्माण करणं, हे काय आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे दृष्टिकोन आहे. ठीक आहे. तर आणि दोन्ही अर्थशास्त्रांचा जो आधार आहे तो दोन्ही अर्थशास्त्रांचा आधार काय आहे, वेगवेगळा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार काय आहे, किंमत यंत्रणा. किंमत यंत्रणा हा काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार आहे. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा आधार काय आहे की किंमत स्थैर्य, एकूण गुंतवणूक, पूर्ण रोजगार, बरोबर की ह्या ज्या गोष्टी आहेत, आर्थिक स्थैर्य, ह्या काय आहेत समग्र लक्ष्य शास्त्राचा आधार आहे. त्यानंतर ज्या आर्थिक घडामोडीमधील फरक आहे की सूक्ष्म पातळीवरती ज्या घडामोडी होतात त्या वेगळ्या असतात आणि समग्र लक्ष्य पातळीवरती ज्या घडामोडी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यानंतर अभ्यास घटकांमध्ये फरक आहे. स्थिर विरुद्ध गतिशील असा जो आहे त्याच्यामध्ये फरक आहे. प्रारंभ आणि विकास, आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे की सूक्ष्म अर्थशास्त्र साधारणपणे प्रारंभाचा जर विचार करायचा झाला तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा प्रारंभ आधी झालेला आहे, परंतु विकासाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा विकास आधी व्हायला सुरुवात झाली आणि नंतर मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा विकास व्हायला सुरुवात झाली. प्रारंभ मात्र समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा आधी झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला फरक सांगता येऊ शकतो. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जे विविध अभ्यास घटक आहेत ते विविध अभ्यास घटक आपण पाहिलेले आहेत की हे विविध अभ्यास घटक जे आहेत साधारणपणे आपण पाहिलं की उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत आहेत, विश्लेषणाचे सिद्धांत आहेत, बेकारी कमी कशी करायची, आर्थिक चढ उतारांचे विश्लेषण कसं करायचं, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, व्यवहार तोल आहे, आर्थिक वाढ आहे, बेकारीची जी कारणं आहेत ती कारणं कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे लागतील त्याचे विश्लेषण जे आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काय होतो समग्र लक्ष्य पातळीवरती केला जातो आणि हे घटक कसे आहेत महत्वाचे आहेत. त्यानंतर साधारणपणे आपला पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तो काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे, कोणत्याही देशाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे, सर्वात महत्वाची संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण साधारणपणे काय करतो की
देशांची तुलना करू शकतो की जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा जागतिक स्तरावर आपण कुठे आहोत हे पाहण्यासाठी किंवा याची तुलना करण्यासाठी चा जो महत्वाचा घटक आहे, जो महत्वाचा चल आहे, तो काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न हा आहे. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण विविध वस्तूंची आयात निर्यात करतो, विविध सेवांची आयात निर्यात करतो, परंतु तरी सुद्धा विकसित देश आणि विकसनशील देश अशा संकल्पना का निर्माण होतात? तर कशावरून या संकल्पना आपण निर्माण केल्या? राष्ट्रीय उत्पन्नावरून या संकल्पना आपण निर्माण केलेल्या आहेत. काही देशांचं राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? जास्त आहे. काही देशांचं राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे? कमी आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना करून आपण सांगू शकतो की अमेरिका हा विकसित देश आहे, भारत हा विकसनशील देश आहे, बरोबर की नाही? मागासलेले देश, काही मागासलेले देश आहेत. हे कशावरून आपण सांगतो की आपण कुठेतरी तुलना करतो, या देशांची कुठेतरी काय करतो? आपण तुलना करतो. आणि ही तुलना कशाच्या माध्यमातून करतो? राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून आपण ही तुलना करत असतो. तर हे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. म्हणजे आपण काय म्हणतो? साठा आणि प्रवाह, बरोबर की नाही? नदीचा प्रवाह काय होतो? सतत चालू असतो. त्याला जर बांध घातला तर ते पाणी काय होतं? अडून राहतं. म्हणजे काय होतं? त्या पाण्याचा साठा होतो, बरोबर की नाही? संपत्ती, राष्ट्राची संपत्ती हा काय आहे? साठा आहे. परंतु राष्ट्राचं जे उत्पन्न आहे हा काय आहे? प्रवाह आहे. तो सतत बदलत राहतो, पुढे पुढे जात राहतो, बरोबर की नाही? म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही काय आहे? एक प्रवाही संकल्पना आहे. अर्थव्यवस्थेमधील ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांचं पैशात जे मोजमाप केलं जातं, त्या पैशात केलेल्या मोजमाप, एकूण जे मोजमाप आहे त्याला आपण देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध अर्थतज्ञांनी विविध व्याख्या दिलेल्या आहेत. साधारणपणे जर आपण त्याचा आढावा घ्यायचा झालं तर राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे की पैशाच्या रूपामध्ये समाजामध्ये ज्या ज्या काही वस्तू आणि सेवा अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्या सेवांचं पैशात रूपांतर म्हणजेच काय आपण म्हणू शकतो? राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो. साधारणपणे पाहायचं झालं तर दोन तीन लेखकांच्या आपण व्याख्या पाहूयात. साधारणपणे मार्शल यांची पहिली जी व्याख्या आपण पाहणार आहोत. मार्शल काय म्हणतात की देशातील श्रम आणि भांडवलाच्या नैसर्गिक संसाधनांच्या मदतीने देशातील जे भांडवल आहे किंवा श्रम आहे त्या भांडवल आणि श्रमाच्या मदतीने ज्या काही मूर्त आणि अमूर्त म्हणजे मूर्त वस्तू आणि अमूर्त सेवा ह्या काही आपण तयार करत असतो, त्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचं पैशामध्ये केलेलं रूपांतर साधारणपणे त्यांना राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पिगूंची सुद्धा साधारणपणे जी व्याख्या आहे ती व्याख्या काय आहे की समाजामधील ज्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा भाग आहे, वस्तूंच्या स्वरूपातील उत्पन्नाचा जो भाग आहे त्या उत्पन्नाचा भाग पैशाच्या स्वरूपात मोजणं म्हणजे काय आहे? साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न आहे. पिगूने दिलेली ही जी व्याख्या आहे ती साधारणपणे आपल्याला थोडीशी वास्तववादी वाटते, कारण की परंतु आपण असं म्हणू शकतो की जरी पिगू काय म्हणतात की वस्तू आणि सेवांचं पैशातील रूपांतर म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न, परंतु जर जगातील काही भागामध्ये जर समजा वस्तू विनिमय होत असेल, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू, असं वस्तू विनिमय होत असेल तर पिगूंची व्याख्या पूर्णपणे तिथे लागू होणार नाही किंवा त्या देशाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न काय दिसेल? प्रत्यक्षात आपल्याला कमी असलेलं दिसेल. कारण पिगू काय म्हणतात की पैशात रूपांतर, वस्तूचं पैशातील रूपांतर आणि त्याची एकूण किंमत किंवा त्याला आपण साधारणपणे काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. परंतु जर वस्तू विनिमय होत असेल तर त्या वस्तूचं पैशात रूपांतर केलं जाणार नाही किंवा जो वस्तू विनिमय थोडाफार होतो त्याचा पैशात मोजणी होत नसणार आणि पैशात मोजणी होत नाही म्हणजे प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला कमी दिसणार. ठीक आहे. नंतर पुढे जाताना फिशर यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली आहे. तर ते म्हणतात की अंतिम वापरकर्त्यापासून त्यांच्या भौतिक किंवा मानवी साधनांपर्यंत ज्या वस्तू आणि सेवा प्राप्त होतात त्याला राष्ट्रीय उत्पन्न साधारणपणे असं म्हणतात.
म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत त्या अंतिम वापरकर्त्यापर्यंत, म्हणजे साधारणपणे एखादी जी वस्तू आहे ती वस्तू आपण जेव्हा उपभोगतो, जी व्यक्ती ती वस्तू उपभोगतो त्याला काय म्हणतात, अंतिम वापरकर्ता किंवा अंतिम उपभोक्ता असं म्हणतात. मग ती भौतिक वस्तू असेल किंवा वस्तू असेल किंवा सेवा असेल, तर अशा सर्व सेवांचं जे उत्पन्न आहे, सेवांचं मिळून जे उत्पन्न तयार होतं त्याला राष्ट्रीय उत्पन्न आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असं फिशर म्हणतात. फिशरची जी व्याख्या आहे ती साधारणपणे आपल्याला जास्त शास्त्रीय वाटते. का? तर ती वस्तू अंतिम उपभोक्त्यानंतर, ते अंतिम उपभोक्ता जेव्हा ती वस्तू उपभोगतो तेव्हाच तिचं काय होतं, मोजणी केली जाते. म्हणजे ती वस्तू मोजताना ती फक्त तेव्हाच मोजली जाते. शेवटी जेव्हा उपभोक्ता ती वस्तू उपभोगतो, म्हणजे उदाहरणार्थ कापड आहे किंवा कपडे आहेत, जी कपड्याची शेवटची जी किंमत आहे, कपडे आपण खरेदी करतो, रेडीमेड कपडे जेव्हा आपण खरेदी करतो ती जी किंमत आहे तीच किंमत काय करायची, मोजायची. अशी अंतिम उपभोक्त्यांपर्यंत जी वस्तू जाते त्या अंतिम वस्तूचीच किंमत मोजायची आणि त्या सर्व किमती मिळून किंवा उत्पन्न मिळून काय होईल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न होईल. म्हणजे त्या वस्तूची डबल मोजणी, दुहेरी मोजणी होता कामा नये असं साधारणपणे फिशर यांच्या व्याख्येतून आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे या राष्ट्रीय उत्पन्नाच्या काय आहेत, विविध संकल्पना आहेत. तर या विविध संकल्पनावरून साधारणपणे आपल्याला काय मुद्दे स्पष्ट होतात, तर विशिष्ट कालावधीत मध्ये वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजणी टाळायला हवी. राष्ट्रीय उत्पन्नाचे जे मोजमाप आपण करतो ते मोजमाप करताना काय करायला हवं, दुहेरी मोजणी टाळायला हवी असा एक महत्वाचा साधारणपणे मुद्दा पुढे येताना आपल्याला दिसून येतो. तर नंतर आपल्याला आणखी कोणता मुद्दा दिसून येतो या सर्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्यांवरून, की राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, एक प्रवाही संकल्पना आहे, ती साठा नाही, प्रवाही आहे, त्याच्यामध्ये सतत काय होतात, बदल होत राहतात, ती एक प्रवाही संकल्पना आहे असं आपल्याला या व्याख्यांवरून हा एक मुद्दा तिथं स्पष्ट होतो. त्यानंतर आणखी एक मुद्दा तिथे आपल्याला दिसतो की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या व्याख्या आहेत त्याच्यामधून आपल्याला दिसतो की पैशाचा वापर जो आहे तो पैशाचा वापर मध्यस्थ म्हणून किंवा एखाद्या वस्तू किती किमतीची आहे फक्त हे सांगण्यासाठी तिथं पैशाचा वापर होतो. म्हणजे पैशाचा वापर काय आहे तिथं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी महत्वाचा आहे, किंवा या व्याख्यामधून आपल्याला दिसतं की पैशाचा वापर तिथे होतो. कशासाठी, वस्तू आणि सेवांच्या किमती मोजण्यासाठी पैशाचा वापर होतो. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध व्याख्या आहेत त्या विविध व्याख्यांमधून या 3 गोष्टी आपल्याला समजतात. एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न प्रवाही संकल्पना आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी मोजणी जी आहे ती दुहेरी मोजणी टाळायला हवी, आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना पैसा हा वापरला जातो. म्हणजे पैशामध्ये त्याचं मोजणी केली जाते. त्या वस्तूंची, विविध ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांची मोजणी कशामध्ये केली जाते, पैशामध्ये केली जाते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं काय महत्व आहे, राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचं का आहे अभ्यासासाठी, तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामधला हा एक महत्वाचा भाग आहे राष्ट्रीय उत्पन्न. आणि त्याचं महत्व काय आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न एक अर्थव्यवस्थेतील जे एकूण उत्पादन आहे त्या एकूण उत्पादनाची आपल्याला माहिती होते. जसे की आपण आधी पाहिल्याप्रमाणे विविध क्षेत्रामधील जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न आपल्याला समजू शकतं. त्यानंतर विविध क्षेत्रांची प्रगती समजते की शेती क्षेत्राची प्रगती कशी आहे, औद्योगिक क्षेत्राची प्रगती कशी आहे, सेवा क्षेत्राची प्रगती कशी आहे, ती विविध त्या क्षेत्राची प्रगती आपल्याला कशावरून समजते, त्या क्षेत्रामधून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती भर पडते, शेती क्षेत्रामधून किती भर पडते, औद्योगिक क्षेत्रामधून किती भर पडते, किंवा सेवा क्षेत्रामधून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती भर पडते, हे आपल्याला कशावरून समजतं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजतं. आणि मग शेती क्षेत्रामधून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये का कमी भर पडते, कारण की शेती क्षेत्राचा विकास झालेला नाही. शेती क्षेत्राचा विकास झालेला नाही म्हणजेच काय,
तिथं आपल्याला काहीतरी संधी आहे विकासासाठी, बरोबर की नाही? हे आपल्या या गोष्टी आपल्या लक्षात येतात. मग त्या त्या भागासाठी आपण काय करू शकतो, त्या शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न का महत्वाचं आहे, तर विविध क्षेत्रांची आपल्याला माहिती कळते, विविध क्षेत्रांच्या संबंधी आकडेवारी समजते, ती आकडेवारी समजल्यामुळे त्या क्षेत्रांची आपल्याला प्रगती समजते, आणि ती प्रगती समजल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये विकासाची किती संधी आहे, ते क्षेत्र मागासलेलं आहे की विकास करत आहे हे आपल्याला समजू शकतं. अशा प्रकारे हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते विविध क्षेत्रांची प्रगती समजण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर किती आहे हे समजण्यासाठी, अर्थव्यवस्थेतील लोकांचं कल्याण होतंय की नाही हे समजण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे. उपभोग किंवा बचत किती होत आहे, अर्थव्यवस्थेतील जी धोरणं आहेत ती धोरणं उपयोगी आहेत की नाही, त्या त्या क्षेत्रासाठी उपयोगी आहेत की नाही, विकासासाठी उपयोगी आहेत की नाही हे आपल्याला समजू शकतो. अशा प्रकारे हे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे. आणि हे राष्ट्रीय उत्पन्न कुठे अभ्यासलं जातं, तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. अशा प्रकारे साधारणपणे हे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा जो काही भाग आहे तो भाग आज आपण पाहिलेला आहे. आणि या ठिकाणी आपण आता थांबूया. धन्यवाद.